हॅलो फ्रेंड, नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींना. तर मित्रांनो, आज आपण संत रविदास नगर, सनई रोड, अंबाजोगाई ह्या ठिकाणच्या ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणच्या मंदिराची साफसफाई करून देवपूजा करण्याचा बेत आखला होता. तर आज शनिवार असल्यामुळं मी विचार केला की मला खूप दिवस झाले. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी मी मंदिराची साफसफाई किती चांगल्या पद्धतीनं करून घेत आहे. कारण देवपूजा करण्या अगोदरची साफसफाई करणं महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणचा कचरा झाडून आता हे मारुती मंदिर, आमच्या कॉलनीतलं छोटंसं मंदिर, ह्या ठिकाणी मी माझी सेवा ही नित्यनियमानं मला जसा वेळ मिळेल त्या हिशोबानं मी देत राहतो. आणखीनही भरपूर लोक आहेत त्या ठिकाणी करतात, तसं मी ह्या ठिकाणी मंदिराला सेवा देत असतो. व्यवस्थित गणपती महाराजांना एकदम असं पाण्यानं, नितळ पाण्यानं, बोरच्या पाण्यानं व्यवस्थित धुवून घेतोय. मारुती रायांनाही धुतलेलं आहे, आता गणपती महाराजांना धुतोय. मित्रांनो, गणपती, आमच्या कॉलनीतलं गणपती मंदिर एकदम असं आकर्षक मूर्ती आहे. फक्त एकच आहे की ह्या ठिकाणी नित्यनियमानं सेवा देणारे लोक नाहीत. मला जसं वेळ भेटेल त्या हिशोबानं मी सेवा देत राहतो. हे मारुती महाराजांचं मंदिर अगोदर पाण्यानं धुवून घेतो, त्याच्यानंतर दूध दही, मागच्या वेळी जे शेंदूर मागच्या शनिवारी, त्याच्या अगोदरच्या शनिवारी मारुती महाराजांना मी शेंदूर ते लावल्यामुळे बघा ते किती व्यवस्थित दिसत आहे. आज दुधाचा अभिषेक, दूध दहीचं, ते असं हातांना दहीवर टाकून व्यवस्थित चोळून व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. सगळा चिकटपणा निघून जाईल. मित्रांनो, मी माझ्या परीनं जशी सेवा घडेल त्या हिशोबाने मी सेवा देण्याचं काम करतो. कारण मारुती मंदिरामध्ये मागच्या वेळेसच ज्यावेळी मी शेंदूर लावत होतो त्यावेळेसच मारुती रायांना मनातल्या मनात मी एक मनोकामना म्हणून दाखवली होती की बाबा मला मुलगा होऊ द्या. त्या हिशोबानं मी ती पूर्ण झाली माझी मनोकामना. त्यामुळं मी आज आवर्जून शनिवारी मारुती रायांना दूध आणि दह्याचा अभिषेक करून व्यवस्थित, एकदम शुद्ध, व्यवस्थित साफसूफ करून मारुती रायांची सेवा करत आहे. मनातून मी भक्ती केल्यामुळं देवानं कदाचित फळ दिलं असणार आहे. आणि नाहीतरी मला आवडच आहे देवांच्या प्रती, मला आधीपासूनच भावना चांगली आहे माझी. कारण माझ्या घरामध्ये सगळे आधीपासूनच देवधर्माला मानणारे लोक आहेत, त्यामुळं आम्हाला आधीपासूनच संस्कार आहेत देवधर्माचे. घरातून देवधर्माचे संस्कार असणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय पुढचं पान हलत नाही. कारण मनात जर भाव नसेल तर किती भक्ती केली तर कमीच असते. त्यामुळं मनामध्ये भाव असणं खूप फार महत्त्वाचं आहे. श्रद्धा, प्रेम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची भक्ती देवसुद्धा आपोआप स्वीकारतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मी दह्यानं आता गणपती महाराजांना एकदम व्यवस्थित धुवून घेत आहे. त्यानंतर व्यवस्थित मी खूप असा सुंदर हार, चंदनाचा लेप ते करणार आहे. तुम्ही पाहत राहा. तर मित्रांनो, हे चंदनाचं जे लेप आहे ते मी आता गणपती महाराजांना लावत आहे. तर हे ओरिजिनल चंदन असं मी खास करून आणलं होतं, देवपूजा करताना मला लागते ते. आता हे गणपती बाप्पाच्या साईजचा हार एक सुंदर असा मी महाराजांना घालत आहे, गणपती महाराजांना. तर मित्रांनो, चंदनाचा टीका एक तेवढा लावतो मी.
छोटासा गणपती तिथं पितळाचा ठेवला होता, तिथं त्यांना एक लावलेला आहे. एक मोठी मूर्ती तर आहेच आहे, पण तिथं एक छोटंसं एक पितळाची एक छोटीशी मूर्ती आहे, ते आपण देवघरामध्ये ठेवतात ना तशा टाईपमध्ये. अगरबत्ती, धूप, खडीसाखर. धूप आणि अगरबत्ती मी लावलेली आहे. धूप सुद्धा खूप सुंदर असा सेंट आहे त्याचा. मंदिरामध्ये मला धूप असल्याशिवाय म्हणजे देवपूजा झाल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळं आधी मी धूप सोबतच असते, म्हणजे देवघरामध्ये ठेवलेलीच असते. खडीसाखर मी थोडी ठेवतो प्रसाद म्हणून. आता आपली ही गणपती महाराजांची पूजा झालेली आहे, तर आपण आता पलीकडच्या देवघरात जाऊन तिथली पूजा करून घेतो. तर मित्रांनो, आता गणपती महाराजांची पूजा झाली, आपण मारुतीरायांची पूजा करून घेऊया. तर हे चंदनाचा अगोदर मी त्यांना टीका लावतो. चंदन एकदम ओरिजिनल प्युअर चंदन आणलेले आहे मी खास करून देवांसाठी चंदन, कारण मला हे चंदनाचा लेप करायला आवडतं. टीका मी माझा रोजचा रेग्युलर कपाळावर लावत असतो ना, त्यामुळे मी चंदनाचा टीका खास करून देवासाठी आणलेला आहे. तर ते चंदन लाकूड आधी घासावं लागते, पुन्हा त्याचं ते जी पेस्ट तयार होती ते आपण लावत असतो. आता मी हे काय केलेलं आहे की थोडंसं कुंकू आणि चंदन मिक्स करून ते लावल्यामुळे ते लाल दिसत आहे. कारण की चंदन पूर्ण असं ते इतकंही ओरिजिनल चंदन असं प्युअर दिसत नाही, ते लाकडाचं असं पूर्ण पेस्ट असल्यामुळं. ते महाराजांना असं मारुतीरायांना हार घातलेला आहे. खडीसाखर टाकतो. अशी ही आपली छानशी पूजा झालेली आहे मारुतीरायांची आणि गणपती महाराजांची. आताची एक छोटीशी आरती करून घेतो मी. मारुतीरायांची आरती करून त्यांचा आशीर्वाद घेऊया आपण. चला. तर मित्रांनो, ही आपली पूजा कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आवड असल्यामुळे मी करत राहतोय. आणि देवाची भक्ती केलेली काही वाईट नाही, चांगले संस्कार राहतात आपल्या लेकरांना. जसं आमच्या आईवडिलांनी आमच्यावर केलेत तशा पुढच्या पिढींना संस्कार मिळत राहतात चांगले. घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते देवधर्मामुळं. आपलं कल्चर आपल्याला जपणं महत्त्वाचं असते. आता आपण दिवा लावलेला आहे मित्रांनो. दिवा लावून धूप अगरबत्ती करून देवदर्शन घेतो आणि पुन्हा रविदास महाराजांच्या मूर्तीजवळ आपल्याला तिथेही त्यांना, रविदास महाराज म्हणजे आमचे चर्मकार समाजाचे गुरु आहेत ते, तर त्यांचेही आम्ही ह्या निमित्तानं पूजा करत असतो. कारण की एकाच सभा मंडपामध्ये 3 मूर्त्या आहेत. एक मारुतीरायांची मूर्ती, एक गणपती महाराजांची आणि एक रविदास महाराजांची. आणि त्याच्या बाजूलाच एक पार्वती शंकरांची एक प्रतिमा आहे, त्याचंही आपण पूजन करून घेऊया अगोदर. आता इथलं झालं आहे आपलं सगळं. अशी आपली देवपूजा झालेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. शेवंतीच्या फुलांचा हार एकदम असा सुंदर मारुतीरायांना एकदम असा सूट होत आहे. आपण आरती करून घेऊया.
मारुतीरायांची सेवा केलेली खूप चांगलं असतं मित्रांनो. खास करून पुरुष मंडळींनी सेवा करणं गरजेचं. आता हे माझ्या भाच्यानं मोबाईल हातात कॅमेरा घेतल्यामुळं त्याला मी हाताने म्हणजे देवाची जी आरती झाली मारुतीरायांची, त्या आरतीचा असा हे दिला, ज्याच्यामुळं त्याने तिथलं दर्शन घेतलं आहे. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ ब्लॉग कसा झाला आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. हे आता आपण रविदास महाराजांची मूर्ती धुवून घेऊत. ही अशी सुंदर मूर्ती आहे रविदास महाराजांची. तर ती मूर्ती धुतल्यानंतर रविदास महाराजांना पण आपण एक चंदनाचा टिक्का लावूया. असं हे चंदनाचं लाकूड आधी घासून घेत असतो मी, त्याच्यानंतर हे टिक्का लावतो. हे टिक्का असा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर अगरबत्ती, धूप अगरबत्ती आणि खडीसाखर त्या ठिकाणी ठेवून महाराजांची सुद्धा पूजा करून घेऊ. त्याच्यानंतर आपण एक छोटासा जी शेवंतीची फुलं आणली होती मी, ते सुद्धा आपण अर्पण करूया महाराजांना. तर हे बघा, आपण अगरबत्ती ओवाळून शेवंतीचे फुलं वगैरे आपण अर्पण करून आशीर्वाद घेतो. अशा पद्धतीची आपली सुंदर अशी पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्याला ह्या देवपूजेमध्ये काय कमी पडलं. कारण की तुम्ही सांगताल तर आम्हाला आणखीन कळेल काय काय करावं लागतं, काय काय नाही ते. बरोबर आहे की नाही? तर आता आपण हे लाकूड घासून पुन्हा चंदनाचा लेप असलेला शंकर पार्वतीच्या प्रतिमेला लावणार आहोत. महादेवाच्या प्रतिमेला आपण लावत आहोत आणि पार्वती मातेच्या ह्याच्यावरती आपण हळद आणि कुंकू लावत आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मी सगळ्या जिथं जिथं आपले मंदिर आहेत आपल्या सभा मंडपामध्ये कॉलनीच्या, त्या ठिकाणी सगळ्यांची देवपूजा करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, मला नक्की सांगा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये देवपूजा आवडली का नाही. कारण की कसं आहे की प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. आता आमच्या घरून आम्हाला हे अशा पद्धतीची पूजा करायला शिकवली किंवा आम्ही पाहिलेले, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचीच पूजा करतो. आणखीन ह्याच्यामध्ये काही बदल हवा आहे का, किंवा आणखीन वेगळ्या पद्धती काय असतात का, जर आम्हालाही सांगितलं तर बरं होईल.